परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून स्वागत करत आहे. गेल्या 2 दिवसापासून प्रगटी 22 आणि वचन 5 मध्ये आपण आहोत. पहिल्या दिवशी आपण पाहिलं की तिथे रात्र नसणार. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं की तिथे सूर्याची गरज नसणार. आणि आज तिथे देवाचे लोक युगानुयुग राज्य करतील. हा विषय घेऊन मी आज तुमच्यापर्यंत येत आहे. तर परमेश्वराचे जे लोक आहेत ते युगानुयुग स्वर्गाच्या राज्यामध्ये एक प्रकारचं राज्य करतील, अशा प्रकारचं पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते. जगातलं राज्य प्रियांनो हे मर्यादित आहे. वेगवेगळ्या प्रकारचे राज्य सरकार येतात. 5-5 वर्ष राज्य सरकार राज्य करतात आणि त्यानंतर निवडून आल्याच्या नंतर दुसरे राज्य करतात. ते निवडून आल्याच्या नंतर तिसरे राज्य करतात. तर जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं राज्य आहे. राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी माणसं आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु देवाचं राज्य हे युगानुयुगाचं आहे आणि युगानुयुग देवाचं राज्य अशाच लोकांना आहे की जे प्रवेशूच्या गुप्त आगमनामध्ये स्वर्गाच्या राज्यात उचलल्या जातात. आज दुःखाची गोष्ट की मनुष्य देवाच्या राज्यासाठी जागृत नाही. देवाच्या राज्यासाठी पाहिजे तेवढे परिश्रम करताना दिसत नाही. देवाचं राज्य मला आणि माझ्या घराण्यातल्यांना मिळावं म्हणून होईल तेवढा प्रयत्न करताना आपल्याला दिसत नाही. परंतु ज्या लोकांना सत्य समजलं, ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये सत्य वचनाला प्राधान्य दिलेलं आहे, हे लोक जेव्हा प्रवेशूच्या गुप्त आगमनात उचलल्या गेलेले आहेत त्यावेळेस त्यांना मात्र देवाचं राज्य मिळालं. कारण योहान 14 आणि वचन 1 ते 3 आम्हाला सांगते की तुम्ही आपल्या अंतःकरणात अस्वस्थ राहू नका. माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्या पित्यावर विश्वास ठेवा. मी स्वर्गात तुमच्यासाठी घर बांधायला जातो आणि घर बांधल्यानंतर मी तुम्हाला घ्यायला येतो, कारण जिथे मी आहे तिथे तुम्ही असावं. म्हणजे देवाचं राज्य तयार करत असताना जे लोक विश्वासात आहेत, जे लोक प्रार्थनेत आहेत, जे लोक देवाच्या वचनात देवाच्या आज्ञेचं पालन करत आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला घ्यायला तो येणार आणि ते लोक देवाच्या राज्यात जातील, देवाची स्तुती करतील, नवीन नाव त्यांच्या कपाळावर लिहिल्या जातील आणि तेच लोक प्रकाशामध्ये वास्तव्य करून सदा सर्व काळचं राज्य त्यांना मिळणार आहे. म्हणूनच येशूने जेव्हा आपल्या 12 शिष्यांना प्रार्थना करणं शिकवलं तर प्रभूच्या प्रार्थनेमध्ये एक शब्द वापरला. तो कोणता? जे राज्य स्वर्गात आहे तेच राज्य पृथ्वीवर पण येऊ. येशूच्या प्रार्थनेमध्ये एक राज्य हा शब्द वापरलेला आहे की जे राज्य स्वर्गात आहे तेच राज्य पृथ्वीवर येऊ आणि ते देवाच्या इच्छेप्रमाणे हो. आणि म्हणून देवाचं राज्य यावं म्हणूनच देवाने आपले संदेष्टे, आपले सुवार्तिक, आपले सेवक आणि आपले पाळक वर्ग पाठवले की देवाचं राज्य, देवाच्या राज्याची सुवार्ता, देवाच्या राज्याची साक्ष द्यावं. यासाठी आज अनेक सेवक, अनेक संदेष्टे, अनेक सुवार्तिक, अनेक पाळक आलेले आहेत. आणि म्हणून इतिहास सांगते की पवित्र शास्त्र वाचून सर्व जातीचे लोक देवाकडे आलेत. पवित्र शास्त्र वाचून अनेक लोक जिवंत देवाचा त्यांनी स्वीकार केलेला आहे आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास करून अनेक प्रकारचे लोक
आज ख्रिस्ती लोकसंख्या भरपूर आणि भरपूर वाढलेली आहे, कारण की हेच की देवाच्या वचनाची स्वार्थता पोचत आहे आणि अनेक प्रकारचे लोक देवाच्या राज्याचा स्वीकार करत आहे. पृथ्वीवर प्रवेश ख्रिस्ताने प्रभूच्या प्रार्थनेत कोणता शब्द वापरला की जे राज्य स्वर्गात आहे तेच राज्य पृथ्वीवर यावं. म्हणजे येशूने जी प्रार्थना करणं शिकवली की स्वर्गात जे राज्य आहे तेच पृथ्वीवर यावं. म्हणजे याचा मतलब काय आहे की पृथ्वीवरचं राज्य हे देवाचं नाही. जरी देवाने संपूर्ण पृथ्वीची निर्मिती केली, जरी देवाने संपूर्ण जगाला निर्माण केलं, तरी पण हे राज्य आता देवाच्या हातात नाही तर सैतानाच्या हातात सापडलेलं आहे. म्हणूनच येशूने प्रार्थना करणं शिकवलं की जे स्वर्गात राज्य आहे ते पृथ्वीवर यावं. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की देवाने जग निर्माण केलं, देवाने मानवाची निर्मिती केली, देवाने जगातल्या प्रत्येक गोष्टी बनवल्या, मग राज्य सैतानाचं कसं होईल? तर त्याचं एक वचन मी तुम्हाला देतो आणि त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देतो. चला, मत्तई 4:8-10 काढा बरं. मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 4 आणि 8-10 आम्हाला काय शिकवते बघा. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेले, अतिशय उंच डोंगरावर नेले आणि त्याला जगातील सर्व राज्य आणि त्याचं वैभव त्याला दाखवलं आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व काय राज्य तुला देईल. आणि तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर आणि केवळ त्याचीच उपासना कर. तर या ठिकाणी अतिशय उंच डोंगरावर, म्हणजे डोंगर अतिशय उंच आहे. अतिशय उंच हा शब्द जर इथं वापरला तर तो कितीतरी किलोमीटर असा उंच डोंगर आहे. आणि त्या उंच डोंगरावर सैतानाने कोणाला नेलं? येशूला नेलं. सैतानाने येशूला नेलं आणि एका क्षणात जगाचं राज्य आणि जगाचं वैभव दाखवलं. म्हणजे पॉवर, सत्ता आणि अधिकार या सैतानाकडे कसा आला? कोणत्या गोष्टीमुळे आला? की त्याने येशूला अतिशय उंच डोंगरावर नेलं. नंबर 2, जगातील सर्व राज्य दाखवलं. नंबर 3, जगातलं सगळं वैभव दाखवलं आणि म्हणाला की तू जर माझ्या पाया पडून मला नमन करशील, तू जर माझ्या पाया पडून मी देव आहे असा जर स्वीकार करशील तर हे सर्व काही मी तुला देईल, सर्व काही मी तुला देईल. आणि त्यावेळेस विलंब न लावता प्रभू येशू ख्रिस्ताने वचनातून त्याला उत्तर दिले, अरे सैताना चालता हो, अरे सैताना चालता हो. कारण बायबल असं शिकवते की तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना कर आणि केवळ यालाच नमन कर. अरे सैताना चालता हो. तर प्रियांनो, पृथ्वीवरचं राज्य देवाचं होतं, मग हे सैतानाच्या हातात कसं गेलं? तर ज्यावेळेस उत्पत्तीच्या पुस्तकात परमेश्वराने संपूर्ण जगाची निर्मिती केली आणि मग देवाने 6व्या दिवशी आपल्या प्रतिरूपाचा मानव निर्माण केला आणि त्याच्या हातात ही सगळी सत्ता दिली की तुम्ही फलद्रूप व्हा, तुम्ही बहुगुणित व्हा आणि तुम्ही पृथ्वीला व्यापून टाका. हे सर्व प्रकारची पृथ्वीवरचे आशीर्वाद देऊन आकाशातील तारे, समुद्रात समुद्रातील मासे आणि जंगलातील सर्व प्राण्यांवर सत्ता गाजवा. एवढा मोठा सत्तेचा आशीर्वाद स्वतः देवाने आदाम आणि हवेच्या हातात दिलेला होता. ही सर्व प्रकारची सत्ता देवाने आदाम आणि हवेच्या हातात दिली आणि देव म्हणाला, बरं आणि वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तोडू नकोस, खाऊ नकोस. खाशील तर तुझी सत्ता तुझ्यापासून जाईल आणि तू खास मरशील. आणि बायबल आम्हाला असं शिकवते
की सैतानाने त्याच्या मनात भुरळ घातले आणि आदाम आणि हवा देवाच्या विरुद्धात पाप केलं आणि पापाचं वेतन रोम 6:23 मरण आलेलं होतं. आणि मग तेव्हापासून सैतानाच्या हातात ही सगळी सत्ता आदाम आणि हवेनं दिले. तेव्हापासून सैतान या जगाला आणि जगातल्या गोष्टीला चालवत आहे. मारामारी, खून खराबा, अत्याचार, लबाडी, व्यभिचार, अशुद्धता, बलात्कार, खून खराबा, खोटे नाटेपणा या सगळ्या गोष्टीचा ऊत या जगामध्ये आलेला आहे. कारण सैतानाचं देवाचं राज्य हे सैतानाच्या हातात आलं. आणि आता सैतानाचं मुंडकं ठेचण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि तो या जगात आल्याच्या नंतर सैतान आता उंच डोंगरावर नेऊन जगाचं राज्य, त्याचं वैभव आणि त्याचं सर्व प्रकारचं अस्तित्व दाखवतो आणि येशूला म्हणतो, तू जर मला नमन करशील सर्व काय मी तुला देईल. त्यावेळेस येशूने जर सैतानाला नमन केलं असतं तर प्रियांनो डबल पाप झालं असतं. पहिलं एदेन बागेत आज्ञेचं उल्लंघन केल्याद्वारे आणि दुसरे पाप या ठिकाणी झालं असतं. म्हणजे या ठिकाणी सैतानाची जी सत्ता आहे ते नष्ट करण्यासाठी, सैतानाचं राज्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला. आणि तो मत्ती 4 आणि वचन 10 मध्ये म्हणतो, अरे सैताना चालता हो, कारण मी पवित्र शास्त्र असं शिकवते की मी देवाशिवाय कोणालाच नमन करू शकत नाही. मग आज जगामध्ये सैतानाचं राज्य आहे. जिथं म्हटलं तिथं सैतानाचं धुवाधूळ आहे. या राज्यापासून, या गोष्टीपासून जर आपल्याला दूर निघायचं असेल, सैतानाचं राज्य तोडून देवाचं राज्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? कोणत्या गोष्टी केल्याने आपल्याला देवाचं राज्य मिळेल? आजही आम्ही जगात आहोत तर जगाच्या राज्यात आहोत तर सैतानाच्या बंधनात आहोत का? जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये आम्ही स्वतःला वाहून दिलेलं आहे का? अरे येशूच्या काळात स्वतः येशूला उंच डोंगरावर नेलं, संपूर्ण जगाचं राज्य आणि वैभव दाखवलं आणि म्हटलं माझ्या पाया पड, मी सर्व काही तुला देतो. आजही कित्येक लोक ड्युटीसाठी, पैशासाठी, एखादी मुलगी आमच्या मुलाला मिळावं म्हणून जरी ते ईश्वर विश्वास ठेवत नसेल तर पैशासाठी आज आपला समाज, आपले लोक झुकतात आणि आपली मुलगी ड्युटीवर आहे ना तो नंतर विश्वास ठेवल असं म्हणून आपली मुलगी देतात किंवा एखादी मुलगी करण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, विजोड होऊ नका. छोटीशी चूक हे मानवाचं जीवनासाठी एक प्रकारचं कलंक आणि एक प्रकारचं कलंक आणणारी आहे. आणि म्हणून ज्या ज्या मुलींनी देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करून, देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या म्हणण्याने लग्न केलेलं आहे, त्यांच्या संसारामध्ये यश कमी आहे, त्यांच्या संसारात सुख कमी आहे, त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये आनंद कमी आहे. सर्व प्रकारची बर्बादी आणि कलह सर्वात जास्त मिळते. कारण जग आणि जगाचं राज्य हे मनुष्यासाठी घातक आहे. आणि म्हणून येशू म्हटलं, अरे सैताना चालता हो, कारण मी देवाशिवाय कोणाच्याच पुढे झुकत नाही. मग आम्हाला जर जिवंत देवाचं राज्य प्राप्त करून घ्यायचं असेल, आम्हाला देवाचं राज्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर आम्हाला एक वचन मदत करेल. मत्ती 6 31, 32 आणि 33. मत्ती 6 31, 32 आणि 33. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे मनात चिंता करत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. वचन 33. तर तुम्ही पहिल्याने देवाचं राज्य
त्याची नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर तुम्हाला सर्व काही मिळेल. त्याच्याबरोबर तुम्हाला सर्व काही मिळेल. प्रियानो, आदाम आणि हवेने आपली सत्ता, आपलं राज्य सैतानाच्या हातात दिलं. आता प्रभू येशू ख्रिस्त सैतानाच्या हातातलं राज्य हिसकून घेण्यासाठी तुम्हाला म्हणतो की पहिल्याने तुम्ही देव आणि त्याचं राज्य शोधा, सर्व काही तुम्हाला मिळेल. काय खावं ही चिंता जगातले लोक करतात, काय प्यावं ही चिंता जगातले लोक करतात, काय पांघरावं याची चिंता जगातले लोक करतात. तुम्हाला कशाची गरज आहे? तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तुम्ही पहिल्याने देव आणि त्याचं राज्य शोधा. आज जगाचं राज्य शोधू नका. जगाच्या राज्यात जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, राग, वैरत्व, नरक, पीडा, दुःख, संकट, या पलीकडे काहीच नाही. काय खावं ही चिंता तुम्ही नका करत बसू. काय प्यावं याची चिंता तुम्ही करत बसू नका. काय पांघरावं याची चिंता तुम्ही करू नका. तुम्हाला कशाची गरज आहे? तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. या सगळ्या गोष्टीची धडपड ज्यांना देवाचं वचन माहिती नाही ते लोक करतात. रात्र आणि दिवस कष्ट आणि मेहनत करून ते या सगळ्या गोष्टी करतात. तुम्हाला कशाची गरज आहे? तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. पहिल्याने तुम्ही देव आणि त्याचं राज्य शोधा. पहिल्याने तुम्ही देव आणि देवाचं राज्य शोधा. सर्व काही देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गोष्ट देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. कारण परमेश्वराचं देणं हे बुद्धी आणि कल्पनेच्या पलीकडे आहे. आज प्रियांनो, तुम्हाला मी देवाचा दास या नात्याने विनंती करतो, किती व्यस्त असा, परंतु पवित्र शास्त्राचे 10 अध्याय फक्त 30 मिनिटात वाचून होते. 30 ते 35 मिनिटात वाचून होते. नवीन कराराचे 10 अध्याय रोज आणि रोज वाचन करा. म्हणजे तुम्ही देवाचं राज्य शोधत आहात. एक देवाचं राज्य शोधून तुम्ही देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहात. प्रियांनो, तुम्ही 10 अध्याय वाचा. कारण बायबल सांगते की परराष्ट्रीय लोक चिंता करतात. कोणी परिवाराची चिंता करतो, कोणी मुलाबाळाची चिंता करतात, कोणी स्वतःच्या आजारपणाची चिंता करतात, तर कोणी आपल्या भविष्याची चिंता करतात. ते त्यांचं प्रतिफळ भरून पावलेले आहेत. तुम्हाला कशाची गरज आहे? ज्या देवाने तुम्हाला निर्माण केलं, ज्या देवाने तुम्हाला या जगात पाठवलं, तो म्हणतो की तुम्हाला कशाची गरज आहे? तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. पहिल्याने तुम्ही देव आणि त्याचं राज्य शोधा. पहिल्याने तुम्ही देव आणि देवाचं राज्य शोधा. सर्व काही तुम्हाला मिळेल. आज कित्येक लोक देव आणि देवाच्या राज्यापासून दूर का गेलेत? परपंचाची चिंता, कुटुंबाची चिंता, मुलाबाळाची चिंता, भविष्याची चिंता, आजारपणाची चिंता, माझं कसं होईल चिंता, तुझं कसं होईल चिंता, राग द्वेषाची चिंता, मारामारीची चिंता, धन संपत्तीची चिंता. याच्या पाठीमाग आपले ख्रिस्ती विश्वासी लोक लपून बसलेले आहेत. त्यांना चर्च काय आहे हे पण माहिती नाही. उद्या नवीन वर्ष आहे, तिथे सुद्धा धावत पळत जाणार नाहीत, जाऊन बसणार नाहीत. एवढेच म्हणतील की उद्या मला कांदे लावायचे आहेत, कोणी म्हणाल मला गहू लावायचा आहे, कोणी म्हणाल मला लग्नाला जायचं आहे, कोणी म्हणाल मला हे करायचं आहे, कोणी म्हणाल मला ते करायचं आहे. यामध्येच अनेक प्रकारचे लोक गुरफटलेले आहेत. सार्वकालिक नरकाची पीडा ज्यावेळेस मानवाच्या जीवनात येईल, त्यानंतर काळाच्या नरकात जेव्हा रडणं आणि दात खाणं चालेल, त्यावेळेस त्यांना वेळ मिळेल भक्ती करायला.
त्यावेळेस त्यांना वेळ मिळेल देवाचं नाव घ्यायला, परंतु तेव्हा वेळ गेलेली असेल, त्यावेळेस वेळ गेलेली असेल. म्हणून परमेश्वरानं दिलेले संधी, या संधीचा उपयोग चांगल्या प्रकारे करा. काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याची चिंता करत बसण्यापेक्षा स्वर्गाचं राज्य मला कसं शोधता येईल, स्वर्गाच्या राज्यामध्ये मला कसा प्रवेश करता येईल, याचा विचार जर आपण केला तर आपल्यासाठी लाभदायक आणि आपल्यासाठी फायदेशीर गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. परत एक वचन आपण वाचन करूया. योहान कृष शुभवर्तमान अध्याय 18, 36 आणि 37. योहान 18, 36, 37. येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाहीत. बघा, येशूने उत्तर दिले, वैशाली काहीतरी जळलं ग? हो, गॅस चालू आहे, मी इथून दिसत आहे मला बाई. बर, तर या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते. मला वास आला म्हणून मी आवाज दिला बरं का. येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहूदांच्या स्वाधीन केले जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांना लढाई केली असते, परंतु आता माझे राज्य इथले नाही. यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो की मी सत्याविषयी साक्ष द्यावे. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकल्याशिवाय राहणार नाही. आता या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो, जेव्हा प्रभू येशूला धरून देण्याची वेळ आली, जेव्हा खोटे नाट्य आरोप त्याच्यावरती आले, वेगवेगळ्या प्रकारची खोटी साक्ष देणारे उभे केले, तेव्हा येशू म्हणतो की माझं राज्य या जगाचं नाही. जर माझं राज्य या जगाचं असतं तर मी स्वर्गातील पित्याकडे प्रार्थना केली असती आणि कितीतरी सैन्य माझ्या स्वर्गातील पित्याने पाठवलं असतं. कितीतरी सैन्य माझ्या स्वर्गातील पित्यापासून आलं असतं. परंतु माझं राज्य या जगाचं नाही, तर माझं राज्य स्वर्गाचं आहे. परंतु जो व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवतो आणि सत्य वचन स्वीकार करतो त्याला सुद्धा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळेल. कारण जगाचं राज्य अग्नी आणि गंधकाच्या द्वारे परमेश्वर नष्ट करणार आहे. म्हणून जगाचं राज्य येशू म्हणतो माझं नाही आहे. माझं जर जगाचं राज्य असतं तर येशू म्हटला, मी माझ्या पित्याकडे प्रार्थना केली असते आणि माझ्या पित्याने कितीतरी सैन्य दिलं असतं. परंतु माझं राज्य स्वर्गातलं आहे आणि जो कोणी सत्याचा स्वीकार करतो, सत्याची वाणी ऐकतो, त्याला सुद्धा स्वर्गातलं राज्य मिळेल. आणि मग पिलात म्हणतो, तू राजा आहेस का? आणि येशू म्हणतो, हा, मी राजा आहे, पण मी पृथ्वीवरचा नाही, तर मी स्वर्गातील राजा आहे. आणि जे लोक सत्य वचन ऐकतात, सत्य देवाची वाणी ऐकतात, अशा प्रत्येक व्यक्तीला अनंतकालिक जीवन, सार्वकालिक जीवन, परिपूर्ण जीवन देण्यासाठी, अनंतकालिक जीवनाचं राज्य त्यांना देण्यासाठी मी या जगात आलेलो आहो. म्हणून येशूने सांगितलं की राज्य या जगाचं माझं नाही, तर माझं राज्य स्वर्गातलं आहे. परमेश्वराचे प्रिय लोक हो, प्रगटी 22 आणि वचन 5 आम्हाला सांगते की जे लोक आशीर्वादित आहेत, जे देवाच्या समोर परमेश्वराची उपासना करत आहेत, सेवा करत आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला युगान युगाचं राज्य स्वर्गातलं मिळालेलं आहे. मग पृथ्वीवरच्या राज्यासाठी तुम्ही का धडपड करता? मला हे मिळावं, मला ते मिळावं.
यासाठी आपण का प्रयत्न करता? अरे स्वतः येशू मत्ती 6 आणि वचन 33 मध्ये म्हणतो की पहिल्याने तुम्ही देवाचं राज्य शोधा, सर्व काही तुम्हाला मिळेल. पहिल्याने आपण देवाचं राज्य शोधलं तर सर्व काही मिळेल. पण आम्ही जर जग आणि जगातल्या गोष्टीचा शोध केला आहे ते पण आपल्यापासून निघून जाईल. येशूची परीक्षा झाली. प्रत्येक परीक्षेमध्ये एक एक प्रश्न सैतानाने ठेवला. शेवटी सैतानाने अतिशय उंच डोंगरावर नेऊन म्हटलं, जग आणि जगाचं राज्य येशू माझं आहे, हे संपूर्ण सृष्टी माझी आहे, मी तुला देतो, मला नमन कर. तेव्हा येशूने काय उत्तर दिलं? अरे सैताना तू चालता हो. आज तुम्ही तशाच गोष्टीचा शब्द वापरता का? आज तुमच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे का? जेव्हा चुकीचे विचार आपल्या डोक्यात येतात, जेव्हा चुकीच्या गोष्टी करण्याचे विचार आपल्या मनात येतात, तेव्हा म्हणा अरे सैताना चालता हो. कारण माझं लक्ष मी जगाकडे नव्हे तर स्वर्गातील पित्याकडे लावतो. कारण स्वतः येशू म्हटला ना योहान 18:36 मध्ये की माझं राज्य या पृथ्वीवरचं नाही तर माझं राज्य या जगाचं आहे. म्हणून स्तोत्र 145 आणि वचन 13, स्तोत्र संहिता 145 आणि वचन 13, तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे आणि तुझ्या राजाधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. किती सुंदर आणि किती छान वचन आहे. तुझे राज्य युगानुयुग राहणारं राज्य आहे. तुझा राजाधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. त्याचा कधी अंत होणार नाही, त्याचा कधी शेवट होणार नाही. कारण देवाचं राज्य युगानुयुग राज्य आहे आणि त्याचा राजाचा अधिकार हा कधीच नष्ट होत नाही, तर पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. मग आता देवाचं राज्य आपल्याला शोधायचं आहे. देवाच्या राज्यात जाऊनच परमेश्वराचं राज्य आपल्याला शोधायचं आहे. जगामध्ये राहून देवाचं राज्य शोधता येणार नाही. कारण एक व्यक्ती 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. एकाचा द्वेष करेल, एकावर प्रेम करेल. आणि म्हणून जगात असताना प्रियांनो, 10 मिनिटाची प्रार्थना, 10 मिनिटाचे गाणे आणि 10 मिनिटाचा धन्यवाद हे सकाळ संध्याकाळ 2 टाइम करणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. पवित्र शास्त्रामधून 10 अध्याय, कुठल्याही परिस्थितीत सकाळी उठल्याच्या नंतर 5 अध्याय आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर 5 अध्याय वाचणं अतिशय महत्वाचं आहे. मला ते लोक बिलकुल आवडत नाहीत आणि त्यांनी क्लासला पण जॉईन नाही राहायचं की मला वेळ नाही म्हणणार आहे. मला ते लोक बिलकुल आवडत नाही की मी फार बिझी आहे म्हणणार आहे. कुठल्या गोष्टीमध्ये बिझी आहात? संसाराची चिंता, कुटुंबाची चिंता, धनसंपत्ती किती बिझी असेल, देवाने आपल्याला हात पाय सुरक्षित दिले म्हणूनच आपण बिझी आहोत. जाऊन पॅरालिस पेशंटला बघा, ते पण एका काळात बिझी होते पण आता लंगडे होऊन पडलेले आहेत. ज्यांना ब्रेनचा आजार आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व आलेले आहेत, त्यांना जाऊन विचारा. ते पण एका काळात धावपळ करणारे होते, आता ते पण पडलेले आहेत. देवाने आपले हात पाय सुखी ठेवलं देवाच्या गौरवासाठी. परंतु तुम्ही जर ड्युटीला 8 तास दिले, झोपेला 8 तास दिले, आपल्या परिवाराला 8 तास दिले आणि ज्या देवाने तुम्हाला हे सर्व काय दिलं त्याच्याकडे जर तुम्हाला वेळ नसेल, त्याची उपासना करायला जर वेळ नसेल, तर प्रियांनो तुम्हाला वेळ द्यायला सुद्धा देवाला वेळ राहणार नाही. आणि म्हणून मला वेळ नाही असं म्हणता येत नाही. तुम्ही गाडी चालवत असाल, कानात हेडफोन टाकून देवाचं वचन तुम्ही ऐकू शकता. तुम्ही काम करत असाल, चुलीवरती स्वयंपाक करा, गॅसवरती करा. तुम्ही मोबाईल चुलीच्या एका बाजूला किंवा गॅस ओट्यावर ठेवून तुम्ही देवाचं वचन ऐकू शकता, गाणे ऐकू शकता. किंवा तुम्ही काम करत असाल शेताचं, तर देवाची आराधना आणि मनातल्या मनात प्रार्थना करू शकता. कारण देवाने फक्त ओटाचं फळ, देवाची स्तुतीच मागितली.
तो असा नाही म्हटला की हातपाय धरून बांधा आणि बांधून राहा आणि माझी उपासना करा. तुम्ही डोळे उघडून गाडी चालवत आहात, हेडफोन कानात टाका, देवाचं वचन ऐकत ऐकत चाला. तुम्ही घरकाम करत आहात, तुम्ही मोबाईल किचन ओट्यावर ठेवा, स्पीकर ऑन करा, देवाचं वचन ऐका. तुम्ही घरातलं धुणं भांडे करत आहात, तुम्ही परमेश्वराचे गाणे ऐका आणि तेच गाणे म्हणून परमेश्वराची उपासना करा. वेळच वेळ आहे प्रियांनो. जेव्हा मी औरंगाबाद, नगर अनेक ठिकाणी मी प्रवास करतो तेव्हा मी जो दिलेला संदेश आहे तो मी संदेश माझ्या कानात हेडफोन किंवा समोरच्या मोबाईल खिशात ठेवतो आणि देवाचं वचन ऐकत 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 मी प्रवास करतो. घरी असताना सुद्धा झोप आली नाही, देवाचं वचन कानापाशी लावतो आणि ऐकत ऐकत झोपून जातो. सकाळी उठल्याच्या नंतर पहिले 8 ते 10 अध्याय वाचतो आणि त्यानंतर मी आपल्या कामाला सुरुवात करतो. प्रियांनो, याच्या शिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. पहिल्याने तुम्हाला देवाचं राज्य आणि त्याची नीतिमत्व आणि त्याची धार्मिकता आपल्याला शोधायचं आहे. कारण प्रगटी 22 आणि वचन 5 सांगते की पुढे स्वर्गामध्ये रात्र नसणार, त्या ठिकाणी सूर्याची गरज नसणार, कारण स्वतः प्रभू देव सर्वांचा प्रकाश पाडेल आणि ते लोक जे स्वर्गात गेलेले आहेत ते युगानुयुग स्वर्गामध्ये राज्य करतील. तिथं कोणता अंधार नाही, तिथं कुठल्या प्रकारचे कष्ट नाही. मग जिथं कष्ट नाही, जिथं आजार नाही, जिथं धोका नाही, अशा ठिकाणी जर परमेश्वर तुमची आणि माझी व्यवस्था करत आहे तर प्रियांनो, तुम्ही पळवाट का काढत आहात? तुम्ही जिवंत देवापासून का दूर पळत आहात? परत एकदा परमेश्वराकडे वळा, परत एकदा जिवंत देवाकडे वळा, परत एकदा परमेश्वराच्या हातात आपलं जीवन तुम्ही समर्पण करा. तो प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला यश आणि बरकत दिल्याशिवाय राहणार नाही. चला आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया. कारण या ठिकाणी पुढे तिथं रात्र नसणार, तिथे सूर्याची गरज नसणार आणि जे लोक येशूच्या गुप्त आगमनात उचलल्या गेलेत ते युगानुयुग स्वर्गामध्ये राज्य करतात. आणि म्हणून प्रियांनो, मी आणि माझं घरानं युगानुयुग देवाच्या राज्यात राज्य करणार. म्हणून आपलं जीवन आपण देवाच्या हातात समर्पण करूया. कारण जगातलं राज्य सैतानाचं आहे. जगातल्या राज्यासाठी काय खावं काय प्यावं याची चिंता करण्यापेक्षा स्वर्गाचं राज्य शोधण्यासाठी अतोनात प्रयत्न करणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या आमच्या जिवंत देवा, मी मनापासून तुला धन्यवाद देतो. मनापासून मी तुझी स्तुती करतो. प्रभू येशूच्या मधुर आणि गौरवशाली नावात प्रार्थना करतो. आमच्या प्रार्थने डिस्टर्ब करणारी हर एक सैतानाचे साम्राज्य, दुष्ट आत्म्याचे हर एक प्लान, अंधकाराची हर एक ताकद प्रभू येशूच्या नावात आम्ही धमकावत आहे. हे पवित्र बाप्पा, या 2025 मध्ये प्रभू आमचा बायबल अभ्यास तो आशीर्वादाचा केलास. अनेक लोक जॉईन झाले, अनेक लोकांनी देवा तुझं वचन ऐकलं, अनेक लोक आशीर्वादित झाले आणि अनेक लोक प्रभू आशीर्वादित होण्याच्या बेतात आहे. प्रभू देवाप्पा, 2 तासाच्या नंतर एक नवीन वर्ष चालू होणार आहे. हे नवीन वर्ष देवा आम्हा प्रत्येकांसाठी, आमच्या प्रत्येक बायबल अभ्यासातल्या लोकांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी देवा सुखाचं, शांतीचं, आनंदाचं, आशीर्वादाचं जाओ. प्रभू त्यांचे सर्व स्वप्न प्रभू येशूच्या नावात पूर्ण हो. आणि देवाप्पा, या 2026 मध्ये परमेश्वर बाप्पा अनेक आत्मे जिंकण्यासाठी अनेक लोक प्रभू ख्रिस्ता तुझ्या राज्यात आणण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मदत कर. आणि परमेश्वरा तुझ्या नावाची महिमा आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर.
सर्व उदासीनता, सर्व निराशा, सर्व माइंड बंद करणारी सैतानी साम्राज्य, दृष्ट आत्म्याचे हरेक प्लान, अंधकाराची हरेक ताकद येशू ख्रिस्ताच्या नावात मी धमकावतो. आणि परमेश्वरा, तुझे प्रिय लेकर मी तुझ्या पवित्र हातात समर्पण करतो. सर्वांवर दया कर. मी, माझं कुटुंब, माझं परिवार, माझी संपूर्ण चिंता देवा तुझ्यावरती टाकतो. तू काळजी घे आणि तू सर्व प्रश्नाचं उत्तर दे आणि तुझी महिमा आमच्या जीवनात वारे पूर्ण कर. प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो. आमेन.